नमस्कार, मी प्रमिला. तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण अतिशय सुंदर अशी कोणत्याही कार्यक्रमासाठी, कोणत्याही समारंभासाठी तुम्ही ट्राय करू शकता एवढी सुंदर डिझाईन बघणार आहोत, तेही कमी वेळेमध्ये. तर चला सुरुवात करूया. साईज कोणती असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गळा ट्राय करायचा आहे. साईजनुसार शोल्डर चौकोन करायचा आहे या पद्धतीने. तर वरती माप दिलेले आहे मी. साईज आहे 32, घडी आहे 11, हाईट आहे 14.5, शोल्डर आहे 2.25, 5.25. त्यानंतर मागील गळा आहे 10 इंचाचा, मोंडा आहे 5.5 इंचाचा. चौकोन केला की अशा पद्धतीने आपण एक लाईन या ठिकाणी करून घ्यायची आहे खालच्या बाजूला. त्यानंतर इथे थोडासा आकार आपण फुगीर दिला. त्यानंतर आता बघा, कट करून घ्यायचा आहे आपल्याला हा आकार. आता उंची मी काही वाढवली नव्हती, कारण माझ्याकडं काठ मोठा होता. जर तुमच्याकडे काठ छोटा असेल तर तुम्हाला उंचीमध्ये 1.5 इंच मिळवायचं. मी 1 इंच मिळवले, तुम्ही 1.5 इंच मिळवा. म्हणजे किती, 13.5 उंची असेल तर तुम्ही 14.5 आणि अर्धा म्हणजे 15 इंच तुम्हाला उंची घ्यायची टोटल सगळी. आता कट केलं आहे, एकमेकाला शिलाई करून घेतली आणि काठ आता हा मी कट करून घेतला होता. छोटासा काठ होता वरच्या बाजूचा, म्हणजे मोठा काठ आहे पण तो छोटावाला वरचा जो डिझाईन आहे तो मी कट करून घेतला अशा पद्धतीने. आणि एका बाजूने मी आता दुमडणार आहे आणि एका बाजूने तसंच ठेवणार आहे, कारण एका बाजूने आपल्याला शिलाई करून पलटी करायचं आहे. तर अशा पद्धतीने आता इथे दुमडून घ्यायचं आहे, त्यावरती आपल्याला शिलाई करायची. शिलाई करत असताना जो काठ आपली डिझाईन आहे ना, ती एकसारखीच आपली डिझाईन दिसली पाहिजे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी तो दुमडून घ्यायचा आहे. बघा, दुमडून झाला की उलटी बाजू पकडायची. जिकडनं आपण दुमडलं नाही ती नाही बरं का, जिकडनं आपली दुमडलेली बाजू नाही ती ठेवायची आणि शिलाई करून घ्यायची, पण आतल्या बाजूला. अशा पद्धतीने शिलाई झाली की इथे लगेच तिरकी कातर द्यायची. अंतरावर द्या, शिलाई देऊ नका. त्यानंतर पुन्हा काय करायचं आहे, प्लेन करायचं आहे आणि काठ आपल्याला कुठे घ्यायचं आहे, सुईच्या बाजूला घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सुईच्या बाजूला काठ घेऊन टाकायचं आहे, लगेच त्यावरती शिलाई करायची. त्यानंतर कडेलाही लगेच शिलाई. दोन्ही बाजू आपल्याला सेम अशाच पद्धतीने करायची आहे. त्यानंतर आता मोठा काठ आहे तर मग काय केलं आहे, एकमेकाला तो शिलाई करून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने काठावर काठ ठेवायचं आहे दुमडून आणि शिलाई करून घ्यायचं आहे. जर काठ एकच असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, उंची वाढवायची आहे. कोणती, जी आपण याची ब्लाऊज पीसची ती वाढवायची आणि काठ आहे तसंच ठेवायचं आहे. इथे आपण उंची वाढवली नसल्यामुळे आपण काठ मोठा होता आपल्याकडे, त्यामुळे आपण हा वापर केला आहे. शिलाई झाली एकमेकाला व्यवस्थित. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे हा भाग आहे बघा, कोणता, मागचा म्हणजे खालचा, तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा की पलटी केल्यावरती ना तो आपल्याला बरोबर आपल्या बाजूला आला पाहिजे. म्हणजे कोणती बाजू ठेवली, आता इथे आपण सुईची बाजू ठेवायची. म्हणजे जी सुईची बाजू आहे ना ती आपल्याकडे आल्यावर सुईची होईल. म्हणजे आतल्या बाजूला सुईचा भाग आला पाहिजे. कोणता, काठाचा सुईचा भाग आला पाहिजे. शिलाई करून घ्यायची. बघा, अशा पद्धतीने शिलाई जर केली तर लगेच तिथे आपल्याला काय करायचं आहे, उरलेला भाग कट करायचा आहे, तिरकी कातर द्यायची आणि जो काठ आहे ना तो फक्त पलटी करायचा आहे. आता बघा, थोडंसं नॉर्मल मी कपडा या ठिकाणी कट करते, कारण जेव्हा तुम्ही पलटी करशाल ना तेव्हा तो सोपा जातो. पलटी करूया. व्यवस्थित प्लेन करायचे. बघा, प्लेन केलं की त्यावरती लगेच एक शिलाई देऊन घ्यायची. अशा पद्धतीने व्यवस्थित आकार. आता बघा, कधी कधी दुमडला जातो, तो व्यवस्थित करायचा आहे. खालच्या बाजूला चेक करायचं आहे, एकसारखा आला पाहिजे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची. प्लेन केलाय काठ. खालच्या बाजूला या ठिकाणी आपण
शिलाई करणार आहोत. आता जो काठ उरलेला आहे ना, तो काठ आपल्याला फक्त दुमडून घ्यायचा आहे, म्हणजे कमरपट्टी लावायची गरज नाही आणि आपल्याला फक्त शिलाई करायची. त्यापूर्वी आपल्याला इथे घ्यायचे आहे कमरेचे टक्स. साधारणतः दोन्ही बाजूला 3-3 इंचाचे कमरचे टक्स देऊन घ्यायचे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, जो भाग आपण कोणता कट केलेला तो त्यावरती ठेवायचे आणि शिलाई करून घ्यायचे. पण त्यापूर्वी इथे आपल्याला 2.25चं शोल्डर घेतले, पण खाली आपण 2.5 इंचावर या ठिकाणी खून करायचे. बरोबर तिथे ठेवायचे आणि शिलाई करून घ्यायची. बघा किती सोपी पद्धत आहे. आता याचा काठ एकच आलाय, म्हणजे कलर एकसारखा आलाय. पण जेव्हा तुमचा क्रॉसमध्ये असेल ना, तेव्हा 1 नंबर हा डिझाईनचा गळा दिसतो. असाही दिसतो, पण खूप छान दिसतो. बघा दोन्ही बाजू आपण शिलाई करून घेतली. टॅच अँड पिनचा वापर करा वाटलंच तर, नाही तुमच्या लवकर हे झालं तर. झटपट कमी वेळेमध्ये ट्रेंडिंगमध्ये चालणारा, अगदी कोणत्याही साडीवर सूट होणारा, अतिशय सुंदर, अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ खास आहे तुमच्यासाठी. व्हिडिओ बघत चला, ट्राय पण करत चला. आता या ठिकाणी थोडंसं आपलं फिटिंगमध्ये जाणार आहे मोंड्याच्या बाजूला, त्यामुळे अंतर थोडं ठेवलं आहे. आता 13.5 पाहिजे मला, तर 13.5 पूर्ण उंचीवरती अर्धा इंच आणि खाली 13.5वर खून केली. इथेही तसंच शोल्डरला जेवढी शिलाई मारायची तेवढं अंतर आणि खाली 13.5. त्यानंतर हा काठ आपल्याला दुमडून त्यावरती शिलाई करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघा किती सोपी पद्धत आहे. झटपट गळाही तयार झालेला आहे. तुम्ही फिनिशिंग पण बघू शकता, गळाही बघू शकता. कमी वेळेमध्ये अतिशय सुंदर असा हा डिझाईनचा गळा तयार झाला आहे. नक्की ट्राय करा. कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन. त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. आत्ताचा सर्वात जास्त ट्रेंडिंगमध्ये चालणारा हा गळा आहे. 2026चा म्हटलं तरी चालेल. झटपट मस्त छान असा हा गळा आपला तयार आहे. बघा किती सुंदर दिसतोय. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा. काठापासून अतिशय सुंदर अशी ही डिझाईन या ठिकाणी आपली तयार झालेली आहे.